मुळामध्ये काय आहे की बाह्य वेशावर आपण जाऊ नये. पहिलं सांगितलं की बाह्यतकारी तुम्ही बघू नका आणि लोक बाह्यतकारी याच्यात अडक. जसं गजानन महाराज पहिले प्रगट झाले ते पत्रावळीवर जेवत होते. लोकांनी कोणी त्यांना आत नेऊन जेवण घातलं का? लोक त्यांच्याशी बोलले का? साईबाबा आले, लोक बोलले का त्यांच्याशी? फाटके कपडे अंगावर होते, दगड मारलेली आहे. शंकर महाराजांना दारुड्या, बेवडा, वाकडा तिकडा म्हणून मारलेली आहेत दगड. त्यामुळे ही मंडळी जिवंत असताना त्यांची किंमत आपल्याला कळत नाही. जसं आपल्या बापाची किंमत ही आपल्याला मेल्यावरच कळते. तर बाप हा आपण बाप म्हणून बघतो, पण त्याची किंमत आपल्याला मेल्यावर कळते की आपला बाप किती मोठा होता, आपल्या बापाने आपल्याला काय दिलंय, आपण त्याच्या जीवावर काय जगतोय हे गेल्यानंतर आपल्याला जाणवतं. तशी ही मंडळी जिवंत असताना यांच्याकडे कोणी पाहिलं सुद्धा नाही, हालाकीत काढलेत, मंदिरामधनं राहिले. पण गेल्यानंतर ज्यावेळी लोकांना त्यांचं तत्व कळलं, जे अंतर्मनात त्यांच्या घुसलेत, त्यांनी मार खाल्लेत, लाथा खाल्ल्यात, शिव्या खाल्ल्यात, तरी सुद्धा त्या लोकांनी त्यांना सोडलं नाही. ते लोक त्यांच्याजवळ टिकले, कारण हे लोक पहिल्यांदा जवळ येऊन देतच नाही. त्याप्रमाणे लोक किती टिकते ते बघतात. त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं की तुम्ही बाह्य याच्यावर जाऊ नका, तुम्ही त्यांच्याशी कनेक्टिंग व्हा, तुम्ही त्यांना ओळखा आणि खरा शंकर कुठला हे तुम्ही आत शोधा. हा बाह्य शंकर बघू नका, त्याची दारू बघू नका, त्याची सिगरेट बघू नका, त्याचे कपडे बघू नका. सगळ्यांचं तत्व हे एकच आहे. पण मजा वाटते की जिवंत असताना लोक विचारत नाही आणि नंतर त्यांना सोन्याचे शर्ट घालून हे करतात. कारण ते त्यांच्याशी सुद्धा म्हणजे गेले तरी सुद्धा तत्वज्ञानाकडे ते बघत नाहीत. यांचा धंदा कसा करता येईल हे बघतात. इतके किलोचा शर्ट, तितके किलोचा शर्ट. अरे जिवंतपणे करा. आई बा आपला आपल्या उपाशी ठेवायचं, जेवायला घालायचं नाही, वृद्धाश्रम दाखवायचा आणि मागून घरामध्ये फार सोन्याची याची फ्रेम करून लावायचा. काय उपयोग आहे? जिवंत तुम्ही करा, त्यांना नीट सांभाळा. ज्यांनी जग दाखवले त्यांची आठवण ठेवा, त्यांनी काय शिकवण दिली ते घ्या. त्यांना वृद्धाश्रम दाखवू नका. अडचणी आल्या तरी पोरं तेच दाखवतील आपल्याला. त्यामुळे त्या गोष्टी बघा ना तुम्ही. त्यामुळे जे मनापासून आई बापाचं, गुरुचं, महाराजांचं करतात, त्यावेळेला आई वडील गेले तरी दुःख होत नाही. एक शरीर गेलं, समोर हलतं चालतं शरीर गेलं म्हणून दुःख वाटतं, पण तितक्या प्रमाणात आपल्यातून. पण जे करत नाही, 4 मुलं असतील तर त्यातलं एखादा करतो, बाकीचे करत नाही, त्यांना दुःख इतकं होतं. ते दुःख गेले म्हणून होत नाही, तर आपण त्यांचं काही केलं नाही, जिवंतपणे त्यांना नीट वागवलं नाही, त्यांच्याशी बोललो नाही आणि त्याचा त्रास आपल्याला होईल का म्हणून राहतो.